विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये आज द्वितीय कला प्रारंभ, दुसऱ्या कलेला आज प्रारंभ होत आहे. या दुसऱ्या कलेचं नाव आहे प्रपंच आरोप अपवाद. प्रपंचाचा अगोदर आरोप करायचा, नंतर त्याचा पुन्हा अपवाद करायचा आहे. तर मंगलाचरण रूपाने मूळ ग्रंथकाराने हिंदीमध्ये पद्यात्मक भाग जो लिहिला आहे तो आपण एकदा वाचूया. प्रपंचारोपापवाद करी निष्प्रपंच वस्तू, ब्रह्म जानी के अवस्तु मायादिक भानी, ब्रह्म माया संबंध रू जीव ईश भेद तीन, षडये अनादिता में ब्रह्मानंत मानिये, वस्तुमय अवस्तु कर कथन आरोप बाधी, अवस्तु वस्तु कथन अपवाद जानिए, गुरु के प्रसाद यह युक्ति जानी पीताम्बर, रज तम कारज आरज निज जानिए, देखो भाई, प्रपंच आरोप अपवाद करी, अन्वय बताते हैं. प्रपंच आरोप अपवाद करी निष्प्रपंच वस्तु, पहली पंक्ति सरल, नीचे ब्रह्म जानी के मायादिक अवस्तु भानी, मायादिक अवस्तु भानी हो गया. तीसरी लाइन में ब्रह्म माया संबंध रू जीव ईश भेद तीन किंवा जीव ईश तीन भेद, नीचे ये षट अनादि, ये षट अनादि तामे ब्रह्म अनंत मानिए, तामे ब्रह्म अनंत मानिए हो गया. नीचे वस्तु में अवस्तु कथन कर, वस्तु में अवस्तु कथन कर आरोप अर्धविराम, नीचे अवस्तु बाधी, अवस्तु बाधी वस्तु कथन अपवाद जानिए, गानिए ना, गानिए जगह जानिए पाहिजे. वस्तु कथन कर अपवाद जानिए, नीचे पीतांबर नीचे के पंक्ति में आरज, हे आरज, ऊपर गुरु के प्रसाद यह युक्ति जानी, गुरु के प्रसाद यह युक्ति जानी,
नीचे तमकार रज तज, तमकार रज तज निज जानिए। हो गया? अर्थ देखिए, प्रपंच आरोप अपवाद करी। ब्रह्म स्वरूप में प्रपंच वस्तुता है नहीं, किंतु नहीं होने पर भी उस प्रपंच को हम लोग जान रहे, देख रहे हैं, प्रतीति हो रही है। जब प्रतीति हो रही है तो इस प्रपंच का पहले ब्रह्म में कथन करना, इसको कहते आरोप। हाँ, सांगत जा, ध्यान करीत जा, आठवण करायची, पटकन हातवर करायचा। हा, तर विचार चाललाय आपला प्रपंच, पहिली पंक्ती, प्रपंच आरोप अपवाद करी। सापडलं का? प्रपंचाचा आरोप आणि अपवाद। आरोप म्हणजे काय? ज्या ठिकाणी जी वस्तू नाही त्या ठिकाणी त्या वस्तूचं प्रतिपादन करणे याला म्हणतात आरोप। बरोबर आहे? वस्तुतः पाहिलं तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाची कोणी वस्तू नाहीच, परंतु तुम्हा मला सर्वांना प्रतीत होते, दिसते, अनुभवाला येते। जगत नावाची वस्तू अनुभवाला येते, म्हणून जगत रूप वस्तूचं कथन करणे, प्रपंचाचं कथन करणे कुठे? परमात्म्याच्या ठिकाणी। तो काय झाला? आरोप। दिसतं म्हणून कल्पना। जसं दोरीच्या ठिकाणी सर्प वस्तुता नाही आहे, पण दिसतो ना। मग कुठे दिसतो? दोरीच्या ठिकाणी दिसतो। मग दोरीच्या ठिकाणी नसलेला सर्प परंतु आपल्याला दिसतो म्हणून मानायचा, हा झाला आरोप। नंतर दोरीचं ज्ञान झालं तर मग सर्पविर्प काही नाही, हा झाला त्याचा अपवाद, निराश। ठीक आहे ना? त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगत अर्थात हे प्रपंच नावाची वस्तू काही नाहीच आहे, परंतु तुम्हा आम्हाला जगत दिसतं म्हणून त्याची कल्पना। मग कुठं आहे जगत? याचं अधिष्ठान कोण? तर परमात्मा आहे। मग परमात्माच्या ठिकाणी वस्तुतः जगत नसून त्या जगताचं कथन करणे हा झाला आरोप, अध्यारोप, आरोप। आणि पुन्हा अधिष्ठान तत्वाचं, ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं तर जगत नावाची वस्तू ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच, मग हा काय होईल? अपवाद। तर ही प्रक्रिया आहे, यालाच म्हणायचं आरोप अपवाद, अध्यारोप अपवाद। ठीक आहे? तर पंक्ती, प्रपंच आरोप अपवाद करी, प्रपंचाचा आरोप करून नंतर अपवाद करून निष्प्रपंच वस्तू, प्रपंच रहित अशी वस्तू कोण? ब्रह्म जानिये। ब्रह्म कसा आहे? प्रपंच रहित आहे। दोरी कशी आहे? सर्प रहित आहे। त्याप्रमाणे निष्प्रपंच वस्तू ब्रह्म जानिके, जाणून। मायादिक अवस्तू भानिये, मायादिक, माया आणि मायेचं कार्यभूत भौतिक प्रपंच या सर्व अवस्तू आहेत, त्या अवस्तू सर्व भानिये आहे की नाही? भानिये म्हणजे नष्ट कराव्यात, त्यांचा बाध करावा, लागला अर्थ। किंवा मायादिक अवस्तू आहेत असं समजून किंवा त्यांचा बाध करून, नष्ट करून, आहे की नाही, करावा, हा त्याचा अर्थ। समजावे, मायादिक अवस्तू आहेत असं जाणावं, लागलं एवढं? पुढे ब्रह्म माया संबंध किती झाले? 3। ब्रह्म 1, माया 2, आणि ब्रह्म मायेचा संबंध आहे की नाही? कल्पित तादात्म्य संबंध। रू म्हणजे आणि, जीव ईश, जीव 1, ईश्वर किती झाले? 5, आणि 3 भेद, 3 भेद म्हणजे त्यांचा भेद, जीव ईश्वराचा भेद किती झाले? 6 आहे की नाही? कोण कोण? ब्रह्म माया, ब्रह्म मायेचा संबंध, जीव ईश्वर आणि त्यांचा भेद। ये षट अनादि, हे 6 पदार्थ कसे आहेत? अनादि आहेत, लागला अर्थ? यांची उत्पत्ती झालेली नाही आहे। असं असलं तरी पण तामे, त्या 6 पदार्थांमध्ये ब्रह्म अनंत मानिये। ब्रह्म कसं आहे? अनंत आहे, म्हणजे त्याचा अंत होत नाही।
या 6 पदार्थापैकी एकच असं आहे की अनादि असून अनंत आहे. कोण? ब्रह्म. कोण? मी. अनादि असून अनंत आहे. आणि मला सोडून म्हणजेच मायादिक हे सर्व 5 बाकीचे आहे की नाही. अनादि तर आहेच आहे की नाही. कोण कोण? मायाचा आणि ब्रह्माचा संबंध, जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद, बाकीचे 5 हे सुद्धा ब्रह्माप्रमाणे अनादि जरी असले तरी अनंत नाही. ब्रह्मज्ञानाने या सर्वांचा काय होतो? बाद होतो, निवृत्ती होते. लागला अर्थ. म्हणून म्हटलं आहे तामे ब्रह्म अनंत मानी. लागली पहिल्याचा अर्थ लागला. पुढे पहा. आरोप कशाला म्हणतात हो? आरोपाची व्याख्या. वस्तु में अवस्तु कथन कर आरोप. हे आरोप झाला. वस्तूच्या ठिकाणी अवस्तूचं कथन करणे याला म्हणतात आरोप. वस्तू रज्जू, तिच्या ठिकाणी अवस्तू म्हणजे जी तिथं नाहीच अशी अवस्तू कोण? सर्प. त्या सर्पाचं कथन करणे हा झाला सर्पाचा आरोप. त्याचप्रमाणे अधिष्ठान ब्रह्मतत्व, त्याच्या ठिकाणी प्रपंच नावाची वस्तू नाहीच, अवस्तू आहे प्रपंच. तरी पण त्या अवस्तू असणाऱ्या प्रपंचाचं ब्रह्माच्या ठिकाणी कथन करणे हा काय झाला? आरोप. वस्तूने अवस्तू कथन कर आरोप. लागलं एवढं. पुढे पहा. अवस्तू बाधी. मग त्यात काय करायचं हो? तर जी अवस्तू आहे, जिचा आरोप केला आहे, त्याचा काय करायचा? बाध. आणि बाध करून मग काय? वस्तू कथन कर. केवळ शुद्ध वस्तूच कथन करणे हा काय होईल मग? अपवाद. अरे तुला जो साप दिसत होता तो साप वगैरे काही नाही, घाबरू नको. मग बाबा तो दिसतो बघा, वळवळ करतोय, काय म्हणतो? अरे ऱ्या तुला तो भ्रम झालाय, साप बीप काही नाही, घाबरू नको, मी सांगतो ऐकतो. बाबा पण तो दिसतोयच ना. मग बाबाने काय केलं? टॉर्च लावली, बॅटरी. बघ बरं कुठे, दाखव बरं साप कुठे आहे तो. अरे बाबा साप नाही, ती दोरीच होती, पण मला वाटला साप. मग काय सांग बरं आता? बाबा ती दोरीच आहे. हा झाला अपवाद. काय झाला? अपवाद. अवस्तूचं काय केलं? बाद केलं ना. सापाचा बाद झाला आहे की नाही. सापाविषयी मिथ्यात्व निश्चय झाला. आणि राहिली काय शिल्लक? दोरी. वस्तूच राहिली. मग दोरी रूप वस्तूचं कथन करणे हा झाला अपवाद. तेच दिले आहे. अवस्तू बाधी, अवस्तूचा बाध करून वस्तू कथन, वस्तूचं कथन करणे अपवाद जाणीये, याला अपवाद असं म्हणतात. पुढे मग म्हणे का हो हे तुम्हाला कसं कळलं? तर बघा, पीतांबर म्हणजे या ग्रंथाचे लेखक, विचार चंद्रोदय ग्रंथाचे मूळ लेखक कोण आहे? पीतांबर स्वामी. तर पीतांबरजी महाराज म्हणतात आरज. आरज म्हणजे हे आरज, हे संबोधन आहे. हे आरज. आरज शब्दाचा अर्थ आहे हे आर्य पुरुषा किंवा हे विवेकी पुरुषा, असा त्याचा अर्थ आहे. काय जी? गुरु के प्रसाद य युक्ती जाणी. हे मला कशामुळे कळालं? गुरुच्या कृपेमुळे. गुरु के प्रसाद य युक्ती जाणी आहे की नाही. जाणली किंवा जाणून काय करावं? तमका रज तज. बरोबर. तमका रज तज म्हणजे तम, तमोगुण, रज, रजोगुण, तज म्हणजे त्याग दो. तमोगुण रजोगुणाचा काय कर? त्याग कर. किंवा तमका रज. तमका म्हणजे तमोगुणाचं, रज म्हणजे कार्य. तमोगुणाचं कार्य जे असेल प्रपंच, त्याचा काय कर? तज. तज म्हणजे त्याग कर. दोन अर्थ. तमोगुण रजोगुणाचा त्याग कर एक अर्थ, किंवा तमोगुणाचं कार्य जो रज म्हणजे कार्य, तमका कार्य रज, तमोगुणाचं कार्य जे आहे भूतभौतिक प्रपंच, याचा तज त्याग कर. त्याग करून काय कर? निज जानिये. निज म्हणजे स्वयं, स्वस्वरूप, अपने स्वस्वरूप को जाणून घ्यावं. जानिये जाणावं. लागला अर्थ? चला आता पुढे जाऊया. प्रश्न 33 नंबरचा प्रश्न. कारण मागच्या कलेमध्ये 32 प्रश्न होऊन गेले, मग त्याच्या पुढे 1-2 असा नंबर न देता पुढचेच नंबर दिले आहे. तर प्रश्न आहे आता 33 नंबरचा. काय म्हणतात? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला आहे, हा प्रश्न.
बरोबर आहे की नाही? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी शिष्य प्रश्न विचारतोय की म्हणजे ब्रह्म तर शुद्ध आहे, निर्गुण निराकार आहे, शुद्ध आहे, माया विद्याधिकाचा कुठलाच संबंध नाही त्याच्याबरोबर. असं असणार जे शुद्ध ब्रह्म, त्याच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप हा कसा झाला? हा काय आहे प्रश्न, उत्तर दिल्या जात आहे. त्या अगोदर या प्रश्नातील आरोप शब्दावर एक टिप्पणी आहे. 3 नंबरची टिप्पणी पहा. ब्रह्मरूप वस्तूच्या ठिकाणी, सापडलं का? ब्रह्मरूप वस्तूच्या ठिकाणी अज्ञान व तत्कार्य, तत्कार्य अज्ञान कार्य, ब्रह्मरूप वस्तूच्या ठिकाणी अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य, अशा अवस्तूचे कथन तो आरोप होय. अवस्तूचं कथन करणं, जिथं जी वस्तू नाही तिथं त्या वस्तूचं कथन करणं, याला काय म्हणतात? आरोप. यालाच अध्यारोप म्हणतात. आरोपाला दुसरी परिभाषा काय? अध्यारोप. लागला अर्थ? चला, मग प्रश्न काय विचारला गेला की शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप अध्यारोप कसं काय झाला? हा, तो उत्तर देतात. अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृती आहे. बरोबर? ब्रह्म कसं आहे? अनादि. अनादि म्हणजे उत्पत्ती रहित. ज्या पदार्थाची उत्पत्ती नसते त्याला म्हणतात अनादि. आदि शब्दाचा अर्थ होतो उत्पत्ती. आदि, अनादि म्हणजे उत्पत्ती रहित. ठीक आहे. तर अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृती आहे. प्रकृती म्हणजेच माया आहे की नाही? तर ती सुद्धा कशी आहे? अनादि आहे. अनादि असून कल्पित आहे. अनादि आहे म्हणजे काय? 4 नंबर टिप्पणी. उत्पत्ती रहित 6 वस्तू स्वरूपाने अनादि आहेत. आहे की नाही? अनादि अशा किती वस्तू आहेत? 6. अनादि म्हणजे उत्पत्ती रहित. बघा, उत्पत्ती रहित 6 वस्तू स्वरूपाने अनादि आहेत. कोण कोण आहेत त्या? तर दिला आहे शुद्ध ब्रह्म 1, प्रकृती म्हणजे माया किती झाले? 2, आणि यांचा संबंध. यांचा संबंध म्हणजे ब्रह्म आणि प्रकृतीचा संबंध, पुन्हा ईश्वर, पुन्हा जीव व यांचा भेद म्हणजे जीव ईश्वराचा भेद. जन्मताच मनुष्याला असं वाटतं की नाही ईश्वर वेगळा आहे, मी वेगळा आहे. स्वभावता भेद आहे. तो काही कोणी उत्पन्न केलेला नाही आहे, अनादि आहे. तर जीव व यांचा भेद हे षट म्हणजे 6 आहेत, अनादि आहे. आणि प्रवाहरूप प्रपंचही अनादि आहे. प्रपंच सुद्धा कसा आहे? अनादि. पण कसा? प्रवाह रूपाने. प्रवाह रूपाने म्हणजे कसं? जसं नदीचा प्रवाह असतो की नाही, पाणी वाहत आहे, असं वाटतं ह्याच पाण्यात मी स्नान केलं, पण त्या पाण्यात स्नान नाही केलं. ज्या पाण्यात स्नान केलं ते पाणी फार पुढे निघून गेलं आहे, त्याच्या सारखं आहे. तसा हे प्रपंच आहे ना, हा सुद्धा कसा आहे? आता जो प्रपंच आहे 100 वर्षापूर्वी होता, त्याच्या 100 वर्षापूर्वी होता, पण तोच हा नाही आहे, त्याच्या सारखा आहे. जो आता आहे तो पुढे राहणार आहे, पण हाच नाही, याच्या सारखा. जसं गाव, एखादं गाव घ्या तुम्ही, आहे की नाही? विचार केला तर ते गाव कधीपासून आहे? खूप वर्ष, अनंत वर्षापासून आहे. 50, 100, 200, 1000, 2000 वर्षापासून आहे. पण 100 वर्षापूर्वी त्या गावात जे लोक होते ते आता एकही आता नाही. तर गाव तसंच आहे. याला म्हणतात प्रवाह रूपाने अनादि. लागलं की नाही? प्रवाह रूपाने अनादि कोण आहे? प्रपंच. बाकीचे स्वरूपात अनादि आहे. लागला अर्थ? चला पुढे कल्पित शब्दावर एक टिप्पणी बघा. उत्तराच्या पहिल्याच पंक्तीवर कल्पित शब्द आला होता की नाही? त्याच्यावर टिप्पणी 5 नंबर. काय म्हणतात पहा, कल्पित म्हणजे काय? जे नसते परंतु स्वप्नादी पदार्थाप्रमाणे भ्रांतीने भासणारे ते कल्पित होय. कल्पित कशाला म्हणतात? की जे नसते, वस्तुता नाही आहे, परंतु जसं स्वप्न पदार्थ वास्तविक आहे का? नाही आहे, पण दिसतात की नाही? भासतात, आहे की नाही? म्हणजे नसते परंतु स्वप्नादी पदार्थाप्रमाणे भ्रांतीने म्हणजे भ्रमाने भासते, असे जे भासणारे पदार्थ त्यांना काय म्हणायचं? कल्पित. दोरीवरचा सर्प वास्तविक आहे का कल्पित आहे? कल्पित आहे. शुक्तीवरचा रजत कल्पित आहे. स्वप्नातील पदार्थ कल्पित आहे. देहादिक प्रपंच हा सारा दिसणारा जगत कल्पितच आहे, वस्तुता नाही, पण भासत, म्हणून कसं आहे? कल्पित आहे. ठीक आहे. तसं प्रकृती सुद्धा कशी आहे? माया कल्पित आहे, वास्तविक नाही आहे.
पंक्ती पहा उत्तर. अनादी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादी कल्पित प्रकृती आहे. लागलं वाक्य. पुढे पहा. या प्रकृतीचा ब्रह्माबरोबर अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे. या प्रकृतीचा म्हणजे मायेचा ब्रह्मासोबत काय आहे संबंध. तो संबंध कसा अनादी कल्पित तादात्म्य. तादात्म्य म्हणजे अभेद संबंध, पण हा वास्तविक अभेद नाही आहे, कल्पित आहे. पण कल्पित असला तरी या संबंधाला कोणी उत्पन्न केला असं नाही. कसा आहे तो अनादी कालापासून आहे. लागला अर्थ. अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे म्हणजे कल्पित भेदसहित वास्तविक अभेदरूप संबंध आहे. कल्पित तादात्म्य संबंध याचा अर्थ काय. जसं बघा तादात्म्य संबंध पाहिला तर प्रत्येक वस्तूचा स्वतःच्या ठिकाणी असतो. जसं घट आहे एकच आहे, त्याच घटाचा त्याच्याच ठिकाणी जो संबंध आहे त्याला म्हणतात तादात्म्य संबंध. बरोबर आहे की नाही. पटाच्या ठिकाणी तादात्म्य संबंध आहे आणि घटाचा पटाबरोबर संयोग संबंध आहे, तादात्म्य नाही आहे. तसं ब्रह्माच्या ठिकाणी तादात्म्य आहे, ते वास्तविक तादात्म्य आहे. मायेच्या ठिकाणी तादात्म्य आहे, वास्तविक तादात्म्य आहे. पण मायेचा ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित तादात्म्य आहे. कारण माया ही ब्रह्माहून भिन्न वाटतच नाही, ब्रह्मरूपच वाटते, अभिन्न वाटते, आहे की नाही. म्हणून वस्तुता तादात्म्य नाही आहे, पण कल्पित तादात्म्य आहे. कल्पित तादात्म्य म्हणजे काय बरं. भेदसहित, कल्पित भेदसहित वास्तव अभेद. वास्तव अभेद का म्हणायचं की माया अध्यस्त आहे. अनाध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून वेगळा नसतोच, आहे की नाही. दोरीवर भासणारा सर्प अध्यस्त आहे म्हणून तो दोरीहून वेगळा होऊच शकत नाही. म्हणून वास्तविक काय अभेदच आहे, पण कल्पित काय आहे भेद. मग कल्पित भेद सहित वास्तव अभेद स्वरूप जो संबंध त्याला म्हणतात कल्पित तादात्म्य संबंध. कल्पित तादात्म्य संबंध म्हणजे काय. कल्पित भेद वास्तव अभेद. कळलं की नाही. नवरा बायको संबंध असतो कोणता कल्पित तादात्म्य, आहे की नाही. कसं काय त्यांच्यात सुद्धा कल्पित भेद आणि वास्तव अभेद. व्यवहारापुरता. कळलं की नाही. कल्पित काय आहे भेद. दोघं वेगवेगळे आहेत, थोडे भांडतात बी, पण 5 मिनिटं भांडतात आणि पुन्हा 5 मिनिटात घोडही ओढतात. का वास्तव अभेद. पैसे घेऊन गेला नवऱ्यापासून आणून दिले बायकोजवळ, तरी दोघात काही म्हणजे असं तो म्हणत नाही की अरे माझ्याजवळ नेले होते, मला न देता बायकोला कसं काय दिले म्हणून. तर मग तो हा दिले ना, ठीक आहे काही हरकत नाही, पोहोचले मला. का वास्तव अभेद. कल्पित भेद वास्तव अभेद. तसं ब्रह्म मायेचा संबंध कसा आहे कल्पित भेद वास्तव अभेद, अर्थात कल्पित तादात्म्य संबंध. चला. या प्रकृतीचा ब्रह्मास बरोबर अनादी कल्पित तादात्म्य संबंध आहे. बरोबर. म्हणजे कल्पित भेद सहित वास्तविक अभेदरूप संबंध आहे. बरोबर. त्या प्रकृतीचे माया, अविद्या व तमप्रधान प्रकृती असे 3 विभाग करतात. 3 विभाग केले जातात. अर्थात 3 नाव तिला प्राप्त होतात. तिलाच माया असंही म्हटलं जातं, तिला अविद्या असं म्हटलं जातं, तिलाच तमप्रधान प्रकृती असंही म्हटल्या जातं. आणि का बरं. त्याचं कारण आहे. काय कारण स्वतः देऊ राहिले पुढे एक एक. तिला माया का म्हणायचं, तिला अविद्या का म्हणायचं, किंवा तमप्रधान प्रकृती का म्हणायचं. नंबर 1 दिले अ मध्ये. जी शुद्ध सत्वगुण युक्त प्रकृती ती माया. बघा आता माया ही 3 गुणांनी युक्त असते, सत्वगुण, रजगुण, तमगुण. पण ज्या वेळेस सत्वगुण अत्यधिक असतो, रजगुण तमगुण अत्यंत न्यून असतात, सत्वगुणाच्या अधीन असतात रजगुण तमगुण, त्याला म्हणायचं शुद्ध सत्वगुण, आहे की नाही. अशी शुद्ध सत्वगुणवाली जी असते तिला म्हणायचं काय माया. लागला अर्थ. बघा जी शुद्ध सत्वगुणयुक्त, शुद्ध सत्वगुणाने युक्त असते अशी जी प्रकृती तिला काय नाव येतं माया. ठीक आहे ना. 6 नंबर टिप्पणी दिली बघा. क्षत्रिय व शूद्र, क्षत्रिय रज व शूद्र तम मंत्र्यांनी जो सत्व रूप ब्राह्मण राजा दबत नाही, पण रजतमालाच दाबणारा जो सत्वगुण तो शुद्ध सत्वगुण आहे. बरोबर. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय. उदाहरण दिलंय त्यांनी. एक राजा आहे परंतु ब्राह्मण आहे तो. बरोबर. त्याचे 2 मंत्री आहे, पण 2 मंत्री कसे आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक शूद्र आहे. कळलं काय.
काय झालं, एक क्षत्रिय मंत्री आहे आणि एक शूद्र मंत्री आहे. आता काही जर निर्णय घ्यायचं काम पडलं, क्षत्रिय आणि शूद्र या दोन मंत्र्यांनी जरी काही निर्णय दिला तरी तो राजा ऐकत नाही, आहे की नाही. एक तर सत्ता आहे त्याच्या हातात, दुसरी गोष्ट तो ब्राह्मण आहे, कळलं. आणि म्हणून तोच काय करतो, यांना ऐकायला लावतो. चुप बसा, तुम्हाला काही कळत नाही, मी सांगतो तसं करा. मग कोणी कोणाला दाबलं, म्हणजे कोण कोणाच्या अधीन आहे, सत्वगुण ब्राह्मण, त्याच्या अधीन आहे कोण, क्षत्रिय आणि शूद्र असे मंत्री, आहे की नाही. हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे तमोगुण आहे की नाही, रजोगुण तमोगुण, क्षत्रिय आहे रजोगुण आणि शूद्र आहे कोण, तमोगुण, बरोबर. आणि ब्राह्मण आहे कोण, सत्वगुण. मग सत्वगुण हा काय करतो, जेव्हा रजोगुण तमोगुणाला आपल्या अधीन ठेवतो, आपल्या ताब्यात ठेवतो आणि आपलाच हुकूम त्यांच्यावर चालवतो, त्यांचं काही चालू देत नाही, तो तमोगुण म्हणतो अरे जरा थोडं झोपू, अजून 5 मिनिटं बाकी पाठाला. सत्वगुण म्हणतो बाई रजोगुण म्हणतो थोडा भूक लागली आहे की नाही, आणि थोडे फुटाने जरा खाऊया नंतर जाऊ पाठाला. सत्वगुण म्हणतो पागल झालं काय येडा, नंतर काय, आता अगोदर पाठाला जायचं, कळलं की नाही. कोणी कोणाला लाभलं, सत्वगुणाने रजोगुण आणि तमोगुणाला लाभलं, त्याला म्हणायचं शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण वाली जी आहे तिला म्हणायचं माया. आणि जेव्हा रजोगुण तमोगुण आपलं प्राबल्य दाखवतात तेव्हा तो सत्वगुण काय होतो, मलिन होतो, आहे की नाही. हे पाठ बीट जाऊ नंतर चढ, नाही तर नाही आजचे दिवस घे झोपून. मग तिथं काय झालं, तमोगुणाने दाबलं कुणाला, सत्वगुणाला. मग तिथं मलिन सत्वगुण त्याला म्हणायचं, कळलं की नाही. मग जेव्हा शुद्ध सत्वगुण असतो तर शुद्ध सत्वगुणाने युक्त जी प्रकृती तिला म्हणतात काय, तेच दिलं इथं. उदाहरण 6 नंबर मध्ये दिलं टिप्पणी. क्षत्रिय रज व शूद्रतम मंत्र्यांनी जो सत्वरूप ब्राह्मण राजा दबत नाही व रजतमालाच दाबणारा जो सत्वगुण तो शुद्ध सत्वगुण आहे. कळलं. चला मग माया कळाली की नाही. माया म्हणजे काय, शुद्ध सत्वगुणाने युक्त जी प्रकृती तिला म्हणतात माया. झालं. चला पुढे नंबर पुढे आता ब, जी मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या. आता मलिन सत्वगुण तुम्हाला कळाला आहे, कळलं की नाही. तर जिथं सत्वगुण हा न्यून आहे, रजगुण तमोगुण अधिक आहे आणि रजगुण तमोगुणाचंच प्राबल्य चालतं, अशा वेळेस तो सत्वगुण कसा असतो, मलिन. आणि मलिन सत्वगुणाने युक्त जेव्हा ती होते तेव्हा तिला म्हणतात अविद्या. मग एकच प्रकृती पण तिलाच नाव आलं माया, तिलाच नाव आलं काय, अविद्या. कळलं. पुढे जाऊया. जी तमोगुणाने युक्त, पण त्या तिघामध्ये तमोगुणच जिच्यामध्ये अत्यंत प्रबल झालेला आहे की नाही. जी तमोगुणाने युक्त ती तमप्रधान प्रकृती, तिला काय म्हणायचं, तमप्रधान प्रकृती. तमप्रधान म्हणजे तमोगुण आहे मुख्य जिच्यामध्ये, अशी ती प्रकृती. कळलं. चला. तर जी तमोगुणाने युक्त ती तमप्रधान प्रकृती होय. लागलं एवढं. पुढे चला. नंबर 1 टिप्पणी आहे का कुठं, मलिन सत्वगुण. हा ब मध्ये ना, जी मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या आहे, त्याच्यावर टिप्पणी वाटतं नंबर 1. बरोबर. तर टिप्पणी वाचू. जो रजतमाला दाबू शकत नाही, जो म्हणजे जो सत्वगुण रज आणि तमगुणाला दाबू शकत नाही, म्हणजे आपल्या अधीन ठेवू शकत नाही, परंतु शूद्ररूप 2 राजकुमाराकडून हे ब्राह्मण रूप एका मंत्र्याला दाबतात. तसेच रजतमाने जो सत्व दबतो असा जो सत्वगुण त्यास मलिन सत्वगुण म्हणतात. ठीक आहे. मलिन सत्वगुण समजावून सांगण्यासाठी इथं पण उदाहरण दिलं आहे. आता झालं काय, राजा थकलाय, आथोरणावर पडून आहे, काहीच करू शकत नाही. त्याचे 2 मुलं आहे, बरोबर. राजकुमार आहेत ते, आहे की नाही. पण आहे शूद्र, राजा शूद्र होता, त्याचे मुलंही शूद्र, पण दोन्ही राजकुमार आहे. आणि त्यांच्याकडे एक मंत्री आहे की नाही. तो मंत्री आहे ब्राह्मण, आहे की नाही. तर यद्यपि तो ब्राह्मण आहे तरी सुद्धा ब्राह्मण असूनही त्या मंत्र्याचं काही जास्त चालत नाही. का, सत्ता कुणाकडे आहे, शूद्राकडे आहे. कोण शूद्र, राजकुमार, राजाचे पुत्र आहेत ते. पुन्हा भले शूद्र जरी असले तरी राजाचे ते पुत्र आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून
सत्वगुण स्वरूप जो ब्राह्मण त्याच्याकडून ते दाबल्या जात नाही, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या अधीन ते नाही, अपितू ते शूद्ररूप जे दोन राजकुमार त्यांच्या अधीन आहे. कोण? ब्राह्मण रूप मंत्री सत्वगुण. अर्थात प्राबल्य कुणाचं झालं? राजपुत्रांचं, म्हणजेच रजगुण तमोगुणाचं. अशा वेळेस तो जो सत्वगुण असतो की जो रजगुण तमोगुणाला आपल्या अधीन ठेवू शकत नाही, उलट स्वतः त्यांच्या अधीन राहतो, म्हणजे रजगुण तमोगुण अधिक आहेत, सत्वगुण न्यून आहे, अशा सत्वगुणाला म्हणतात काय? मलिन सत्वगुण. कळला अर्थ? तेच दिलं इथं. जो म्हणजे सत्वगुण रजतमाला दाबू शकत नाही, परंतु शूद्ररूप दोन राजकुमाराकडून, शूद्ररूप दोन असे कोण आहे? राजकुमाराकडून हे ब्राह्मण रूप एका मंत्र्याला दाबतात. आहे की नाही? मंत्री ब्राह्मण आहे, पण त्याला काय करतात? ते दाबतात, म्हणजे आपल्या अधीन ठेवतात. तसेच रजतमाने जो स्वतः दबतो, आहे की नाही? रजतमाचाच जास्त प्रभाव चालतो, आणि सत्वगुण काय करतो? आपला प्रभाव जास्त दाखवू शकत नाही, दबतो. असा जो सत्वगुण त्यास मलिन सत्वगुण म्हणतात. लागला अर्थ? चला पुढे मूळमध्ये वर. आता झालं ना, जी मलिन सत्वगुण युक्त ती अविद्या, हे झालं. पुढे काय? जी तमोगुणाने युक्त ती तमोप्रधान प्रकृती होय. ठीक आहे. पुढे नंबर 1 मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि मायेसहित जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे. बघा आता ईश्वर कोण? हे काय चालू आहे सर्व हा विचार, पण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला, प्रपंच कसा भासू लागला, कसा दिसू लागला, कसा झाला. जसं एखाद्याने प्रश्न विचारावा, दोरीच्या ठिकाणी जर सर्प नाहीच तर कसं काय दिसतो, म्हणजे त्याचा आरोप कसा होतो. मग त्यावेळेस जसं त्याला उत्तर दिलं जावं तसं इथं उत्तर दिलं जाऊ राहिलं. काय? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी हा प्रपंचाचा आरोप कसा झाला हे सांगण्याकरिता अगोदर काय सांगितलं? 6 अनादी पदार्थ आहेत. त्या 6 अनादी पदार्थापैकी ब्रह्म हे अनादी अनंत आहे, पण बाकीचे माया वगैरे हे सुद्धा काय आहेत? अनादी आहेत. मग त्या मायेलाच 3 नावं प्राप्त झाली. कोण कोण? माया, अविद्या, तमप्रधान प्रकृती. मग तिला माया का म्हणावं, अविद्या का म्हणावं, तमप्रधान प्रकृती हे नाव केव्हा येतं हे सारं विवेचन झालं. आता माया अनादी हे नक्की झालं, आणि ब्रह्म बी अनादी आहे, आणि ब्रह्म मायेचा काय कल्पित संबंध आहे. आता पुढं काय? तर त्या मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं. ठीक आहे. मायेमध्ये काय? ब्रह्माचं प्रतिबिंब. जसं मुख समोर दर्पण म्हणजे आरसा असावा, आणि त्या आरशामध्ये मुखाचं काय पडतं? प्रतिबिंब. तसं माया म्हणजे काय? शुद्ध सत्वगुणवाली आहे ती माया, आणि तिच्यामध्ये ब्रह्माचं काय पडतं? प्रतिबिंब. पण जरी ती माया असली तरी ती कल्पित आहे, म्हणजे अध्यस्त आहे, आणि अध्यस्त पदार्थाला कोणीतरी अधिष्ठान असावं लागतं. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थाची प्रतीती होऊच शकत नाही, राहूच शकत नाही अध्यस्त पदार्थ. मग अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म, आणि त्याच्या आश्रयाने राहते कोण? माया, आणि त्या मायेत काय पडतं? ब्रह्माचं प्रतिबिंब. मग 3 झाले इथं: अधिष्ठान ब्रह्म, माया, आणि मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. 3 मिळून तो झाला ईश्वर. तो काय झाला मग? ईश्वर. तो जगताला उत्पन्न करतो, जगत करता आहे, सर्वज्ञ आहे तो. ठीक आहे ना? पंक्ती पहा. मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब, बरोबर, ज्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे, ब्रह्माचं प्रतिबिंब आहे, व ते म्हणजे ते ब्रह्म अधिष्ठान आहे की नाही, ज्याचं प्रतिबिंब मायेत पडलं आहे, असं ते ब्रह्म कसं आहे? अधिष्ठान आहे. आणि मग अधिष्ठान ब्रह्म झालं, माया आणि मायेत पडलेलं प्रतिबिंब आहे की नाही, अधिष्ठान आहे. आणि मायेसहित म्हणजे माया उपाधीने युक्त असा तो ईश्वर झाला. आता तो काय करतो? जगत करता. लागलं की नाही? मायेसहित जगत करता. मायेसहित म्हणजे मायेलाही उत्पन्न करतो असं नाही, मायेसहित म्हणजे माया उपाधीने युक्त असा तो ईश्वर काय आहे? जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे, जगताला उत्पन्न करणारा सर्वज्ञ आहे की नाही. माया उपाधी शुद्ध आहे, शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे माया उपाधी, आणि म्हणून त्याच्या ठिकाणी धर्म आला कोणता? सर्वज्ञत्व. सर्वज्ञ आहे कोण? ईश्वर. सर्वज्ञ आहे म्हणजे काय? सर्व वस्तूंना, यच्चावत वस्तूंना
सामान्य विशेष रूपाने, सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने पण जाणतो. कोण? ईश्वर. म्हणून तो काय आहे? सर्वज्ञ आहे. आणि जीव हा अल्पज्ञ आहे. कळलं? चला, तर जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे. ठीक आहे ना? पुढे पहा. काय टिप्पणी आहे का? माये सहित ना? हा, किती नंबर टिप्पणी ती? 2 नंबर. येथे माया शब्दाने माया व तमप्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्या. बघा आता, ईश्वर हा जगताचा करता आहे की नाही? कर्तृत्व कोणाकडे गेलं? ईश्वराकडे आहे की नाही? ईश्वर म्हणजे नेमका कोण? उपाधीने युक्त चैतन्य. कोण उपाधी? माया. तर माया उपाधी हे समज, माया ही ईश्वराची उपाधी आहे. पण माया शब्दाने तमप्रधान प्रकृती पण घ्यायची असं टिप्पणीकार म्हणतात. ठीक आहे ना? मग काय होईल अर्थ? तर बघा, येथे माया शब्दाने माया व तमप्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्या. ईश्वराच्या इथं उपाधी आहे मायाच, पण ती माया कशी? कधी शुद्ध सत्वगुण आहे आणि तिलाच म्हणायचं तमप्रधान प्रकृती. तमगुण अधिक होतो तेव्हा, क्षोभ होतो तेव्हा. ठीक आहे ना? दोन्ही उपाध्या समजायच्या. मग दोन्ही उपाध्या समजल्यानंतर काय अर्थ निघतो सांगतात. समजा, यात माया उपाधी सहित ईश्वर कुलाल न्यायाने जगाचे निमित्त कारण आहे, बरं का? आणि व तमप्रधान प्रकृती सहित ईश्वर मृतिकेचे न्यायाने जगताचे उपादान कारण आहे. बघा आता, कार्य कोण? जगत. कारण कोण? ईश्वर. कोणतं कारण आहे ईश्वर? हा प्रश्न आहे की नाही? कारण कोणतं आहे? कारण कारणाचे प्रकार आहेत. काही निमित्त कारण असतात तर काही उपादान कारण असतात. मग जसं घटासाठी कोणी उपादान कारण पण आहे, कोणी निमित्त कारण आहे. तर घटाचं उपादान कारण कोण? माती. उपादान कारण कशाला म्हणतात? ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्याशिवाय कार्य राहू शकत नाही त्याला म्हणतात काय? उपादान कारण. माती रूप कारणाचा घटामध्ये प्रवेश आहे, कारण घटाच्या कोण्यात कुठेही पाहिलं तरी मातीशिवाय काही सापडणार नाही, प्रवेश आहे. आणि त्या घटातून जर माती काढून घेतली तर घटाचं अस्तित्व राहणार नाही. म्हणून घटासाठी उपादान कारण आहे कोण? माती. बरोबर. पटासाठी उपादान कारण आहे कोण? तंतू. कारण तंतुरूप कारणाचा पटामध्ये प्रवेश आहे की नाही? पटामध्ये कुठं जरी शोध घेतला तर तंतूशिवाय काही सापडणार नाही. आणि ते सारे तंतू एक एक करून काढून घेतले तर पट राहील का? नाही. म्हणून पटासाठी कारण आहे तंतू, पण कोणतं? उपादान कारण. बरोबर. घटासाठी उपादान कारण कोण? माती. बरोबर. आणि कुंभार निमित्त कारण आहे. कुलाल त्याला म्हणतात कुंभार मराठीमध्ये. तर कुंभार हा काय आहे? निमित्त कारण आहे. तसं इथं जगत हे कार्य आहे. मग त्याचं उपादान कारण कोण आणि निमित्त कारण कोण? तर म्हणजे निमित्त कारण सुद्धा ईश्वरच आहे आणि उपादान कारण सुद्धा ईश्वरच आहे. त्याला म्हणतात अभिन्न निमित्त उपादान कारण. बरोबर. म्हणजे जो निमित्त कारण आहे तोच उपादान कारण आहे. म्हणजे कसं काय? तर ईश्वराची उपाधी जी माया उपाधीला घेऊन ईश्वर हा जगतासाठी निमित्त कारण आहे. बरोबर. आणि तमप्रधान प्रकृतीला घेऊन तमप्रधान प्रकृती ही उपाधी घेऊन तोच ईश्वर जगतासाठी उपादान कारण आहे. कळलं की नाही? आणि म्हणून ईश्वर हा कसा झाला? निमित्त कारणही उपादान कारण आहे. उपादान कारण कशाप्रमाणे? मातीप्रमाणे. निमित्त कारण कशाप्रमाणे? कुलालाप्रमाणे. हे सांगितलं आहे. कळलं अर्थाची? शुद्ध ब्रह्म वस्तुतः ते कशाला कारणही नाही आणि कुणाचं कार्यही नाही आहे. ते निर्लेप आहे. कोण? शुद्ध ब्रह्म. ठीक आहे ना? पंक्ती पहा, टिप्पणी. येथे माया शब्दाने माया व तमप्रधान प्रकृती या दोन्ही ईश्वराच्या उपाधी समजाव्या. यात माया उपाधी सहित ईश्वर, माया उपाधीला घेऊन ईश्वर कुलाल न्यायाने म्हणजे कुलाला प्रमाणे. न्यायाने याचा अर्थ काय? प्रमाणे आहे की नाही? कुलाला प्रमाणे जगाचे निमित्त कारण आहे. म्हणजे घटासाठी निमित्त कारण जसा कुलाल तसा जगतासाठी निमित्त कारण आहे कोण? ईश्वर. कसा ईश्वर? माया उपाधीने युक्त ईश्वर. बरोबर. व तमप्रधान प्रकृती सहित ईश्वर. आता तो ईश्वरच, पण कसा? तमप्रधान प्रकृतीला घेऊन.
तो ईश्वर मृतिकेच्या न्यायाने म्हणजे मृतिकेप्रमाणे, म्हणजे मृतिका माती ही जशी घटासाठी उपादान कारण आहे त्याप्रमाणे जगताचे उपादान कारण आहे कोण? ईश्वर. कसा? तमप्रधान प्रकृतीला घेऊन. लागला अर्थ जी? मग ईश्वरच काय झाला? जगतासाठी उपादान कारणही आहे, निमित्त. घटासाठी उपादान कारण वेगळं आहे, निमित्त कारण वेगळं आहे. उपादान कारण माती, निमित्त कारण कुला. तसं इथं नाही. जगतासाठी निमित्त कारण कोण? ईश्वर. उपादान कारणही मायेला घेऊन उपादान कारण हे निमित्त कारण आणि तमप्रधान प्रकृतीला घेऊन उपादान कारण. लागला अर्थ जी? चला वर पर मूळमध्ये आहे ना, मध्येच ना. मायेच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब व ते अधिष्ठान आहे आणि मायेचे जगत करता तो सर्वज्ञ ईश्वर आहे. लागला अर्थ? पुढे आ. अविद्येच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे. बरोबर? कारण 3 भेद सांगितले होते ना, माया, अविद्या आणि तमप्रधान प्रकृती. आता मायेचं झालं, आता दुसरी अविद्या. अविद्या म्हणजे काय? तमप्रधान आहे, तमोगुण आहे, मलिन सत्वगुण युक्त जी ती अविद्या. मलिन सत्वगुण युक्त जी आहे तिला काय म्हणायचं? अविद्या. मग अविद्येच्या ठिकाणी ब्रह्माचे प्रतिबिंब आहे. जसं मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब आहे की नाही, तसं अविद्येमध्ये सुद्धा काय आहे? ब्रह्माचं प्रतिबिंब. मग अधिष्ठान ब्रह्म, अविद्या आणि त्या अविद्येमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब किती झाले? 3. हे 3 मिळून त्याला म्हणतात जीव. काय म्हणायचं? जीव. अविद्येच्या ठिकाणी ज्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान, ते म्हणजे कोण? ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे असं जे ब्रह्म, ते ब्रह्म झालं कोण? अधिष्ठान. तेच अविद्या उपाधी लागल्यामुळे त्याला नाव आलं कुटस्थ. मग कुटस्थ चैतन्य म्हणजे अविद्या उपाधीयुक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं कुटस्थ चैतन्य. त्याच्यावर अध्यस्त अविद्या आणि त्या अविद्येत पडलेलं कुटस्थाचं म्हणजेच ब्रह्माचं प्रतिबिंब. त्या ब्रह्माचे प्रतिबिंब आहे ते अधिष्ठान कुटस्थ आणि अविद्येसहित भोक्ता. अविद्येसहित म्हणजे अविद्या उपाधीने युक्त जे चैतन्य, तो झाला काय? भोक्ता. आहे की नाही? अल्पज्ञ जीव होय. भोक्ता आहे, अल्पज्ञ आहे असा कोण? तो जीव. जीव अल्पज्ञ, ईश्वर सर्वज्ञ. ईश्वर सर्वज्ञ का? त्याची उपाधी जी माया ती शुद्ध सत्वगुणवाली आहे म्हणून ईश्वर सर्वज्ञ. आणि जीव अल्पज्ञ का? जीवाची उपाधी जी अविद्या ती मलिन सत्वगुणवाली आहे म्हणून जीव काय झाला? अल्पज्ञ. कळलं की नाही? असं आहे. तर भोक्ता अल्पज्ञ जीव होय. बरोबर? पुढे नंबर 2 पाहता. ईश्वर व जीव अनादि कल्पित आहेत. बरोबर आहे की नाही? जीव आणि ईश्वर दोन्ही सुद्धा कसे आहे? अनादि आहे. अनादि असून कल्पित. वास्तव थोडी आहे, उपाधिकृत आहे ना. उपाधी जर काढली तर न जीव भाव न ईश्वर भाव. ईश्वर भाव जीव भाव का आला चैतन्याच्या ठिकाणी? उपाधीमुळे. उपाधी नसेल तर काही नाही. ईश्वर व जीव अनादि कल्पित आहेत. यात ईश्वराची उपाधी माया एक आहे. ईश्वराची उपाधी जी माया ती किती आहे? एक. व ती अपेक्षित व्यापक आहे. कशी आहे? जी व्यापक आहे पण अपेक्षित. सापेक्ष व्यापक तिला म्हणतात. आहे की नाही? 2 शब्द, निरपेक्ष व्यापक, सापेक्ष व्यापक. निरपेक्ष व्यापक म्हणजे सर्वात व्यापक, त्याच्यापेक्षा कोणी मोठं व्यापक नाही, त्याला म्हणायचं निरपेक्ष व्यापक. असं एकच आहे कोण? ब्रह्म. आणि माया बी व्यापक आहे पण सापेक्षिक व्यापक आहे. सापेक्षिक व्यापक म्हणजे काय बरं? तर जी वस्तू कुणाच्या तरी दृष्टिकोनातून व्यापक असते आणि कुणाच्या तरी दृष्टिकोनातून व्याप्य असते तिला म्हणतात सापेक्षिक व्यापक. म्हणजे कुणापेक्षा तरी व्यापक म्हणजे अधिक देशात राहणारी आणि कुणापेक्षा तरी व्याप्य म्हणजे कमी देशात राहणारी परिच्छिन्न तिला म्हणतात सापेक्षिक व्यापक. उदाहरण, समजा घर घेतलं, घर, गृह किंवा मठ. आता मठ हा कसा आहे? जी मोठा आहे पण त्याची व्यापकता, त्याचा मोठेपणा कसा आहे? सापेक्ष. कसं? घटापेक्षा व्यापक आहे कोण? मठ. आणि गावापेक्षा व्याप्य आहे, परिचिन्न आहे. म्हणून मठाची व्यापकता कशी झाली? सापेक्षिक व्यापकता. तशी मायेची व्यापकता कशी आहे? सापेक्षिक व्यापकता आहे.
पृथ्वी आहे की नाही, आकाश वायू अग्नी जल पृथ्वी इत्यादिकापेक्षा व्यापक आहे, कारण यांचं साऱ्यांचं कारण आहे ती कोण, माया. म्हणून पृथ्वी इत्यादिकापेक्षा व्यापक, पण ब्रह्मापेक्षा व्याप्य परिच्छिन्न कमी आहे, कमी देशात राहणारी आहे. म्हणून माया व्यापक आहे, पण कशी, सापेक्षिक व्यापक आहे. कळला अर्थ. चला काय म्हणतात पहा. ईश्वर व जीव अनादि कल्पित आहेत. यात ईश्वराची उपाधी माया एक आहे व ती अपेक्षिक व्यापक आहे. बरोबर. पुढे सबब ईश्वरही एक व व्यापक आहे. सबब, सबब म्हणजे त्यामुळे आहे की नाही. ईश्वरही एक व व्यापक आहे. ईश्वर सुद्धा एक असून व्यापक आहे, पण ईश्वराची व्यापकता सुद्धा तशीच, कशी, सापेक्षिक व्यापकता आहे. बरोबर. ईश्वरही एक व व्यापक आहे. बरोबर. पुढे जाऊया. जीवाची उपाधी अविद्या ही अनेक प्रकारची. ठीक आहे ना. आता जीवाची उपाधी जी अविद्या ती कशी आहे, एक नाही आहे, अनेक आहे. कळलं. जीवाची उपाधी अविद्या ही अनेक प्रकारची व परिच्छिन्न आहे. अनेक असून परिच्छिन्न आहे. म्हणून जीवही अनेक व परिच्छिन्न आहे. जीव सुद्धा किती झाले, अनेक आणि पुन्हा परिच्छिन्न आहे की नाही. आणि ईश्वर एक पुन्हा व्यापक. ठीक. म्हणून जीवही अनेक व परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे न्यून देशात राहणारे आहे, आणि व्यापक म्हणजे अधिक देशात राहणारी जी वस्तू असते तिला म्हणतात व्यापक, आणि जी कमी देशात, कमी जागेत, कमी काळात राहते तिला म्हणतात परिच्छिन्न. जीवही अनेक व परिच्छिन्न आहे. या जीव ईश्वराचा अनादि कल्पित भेद आहे. की नाही. जीव आणि ईश्वर यांचा भेद कसा आहे, अनादि आहे. त्याला कोणी उत्पन्न केलं नाही, पण जरी अनादि असला तरी तो कसा आहे, कल्पित आहे. वास्तविक भेद नाही आहे. जर वास्तविक भेद मानला तर त्याची निवृत्तीच होणार नाही, पण ब्रह्मज्ञानाने त्या भेदाची काय होते, निवृत्ती होते. म्हणून भेद कसा आहे, कल्पित आहे. कळला अर्थ. चला पुढे. नंबर 3. सृष्टीपूर्वी म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर, सृष्टीपूर्वी जीवाची उपाधी अविद्या, अर्धविराम, जीवाच्या कर्मासहित मायेच्या ठिकाणी लीन होऊन राहते. बरोबर. होतं काय बघा. आता उदाहरणार्थ समजा आता ही सृष्टी जगत आहे की नाही, हे चालतंय 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 दोर चालतंय. दिवस काय येतो, सर्वांचा लय होऊन जातो, नाश होऊन जातो. त्याला म्हणतात महाप्रलय. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं आहे की नाही. ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा तो प्रलय. पण तो कोणता प्रलय, एक महाप्रलय आहे, आणि हा मधलाच प्रलय आहे, कल्पप्रलय म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि ब्रह्मदेवाचं 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्याला म्हणतात महाप्रलय. ठीक आहे ना. मग महाप्रलय जेव्हा होतो ना तेव्हा हे काहीच राहत नाही. आकाश वायू अग्नी जल पृथ्वी झाड पेड पौधा हे काहीच राहत नाही. मग जातात कुठे, जीव काही नष्ट होतो का, जीव तर नष्ट होत नाही. मग हे सारे जीव आपापल्या कर्मानुसार, कर्माला घेऊन, म्हणजे पाप पुण्य अदृष्ट जे काही कर्म असेल ना ते कर्म सहित अविद्या हे उपाधी आहे कुणाची, जीवाची. मग कर्मासहित जीवाची उपाधी जी अविद्या ती लीन होते. कुठं, मायेमध्ये आहे की नाही. सर्व जाऊन पडतात कुठं, मायेमध्ये. सुप्त रूपाने अनंत काळ तक राहतात सर्व जीव. आणि मग जेव्हा त्या जीवांचं कर्म त्यांना फल देण्यासाठी सन्मुख होतात, तयार होतं आहे की नाही. आता खूप दिवस झाले आहे की नाही, या कर्माचं फल यांना भेटायला पाहिजे असं होतं. त्यावेळेस ईश्वराच्या ठिकाणी संकल्प उत्पन्न होतो. एकोहम बहुस्या. अरे बापरे, बहुत दिवस झाले, मी एकटाच आहे, आता मी काय होऊ, अनेक होऊ, असा संकल्प होतो. मग ईश्वराचा संकल्प झाला की त्या संकल्पानुसार ईश्वराची उपाधी जी माया तिच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो, विकार उत्पन्न होतो, आणि मग धडधड 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 सृष्टी उत्पन्न व्हायला लागते. सर्वात पहिला आकाश. तर तमोगुण प्रधान प्रकृतीपासून काय उत्पन्न होतं, आकाश. मग आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. हे अपंचीकृत असतात, त्यांची एकमेकांमध्ये मिसळलेले नसतात. मग अपंचीकृत अवस्थेमधूनच त्यांच्यातून सूक्ष्मसृष्टी उत्पन्न होते. पुढे येणारे तो विचार. कळलं की नाही. सूक्ष्मसृष्टी म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, प्राण वगैरे, अंतःकरण हे सर्व उत्पन्न होतात.
नंतर ईश्वराच्या इच्छेने त्या 5 भूताचं काय होतं, मिश्रण आहे की नाही, एकमेकात मिसळतात, त्याला म्हणतात पंचीकरण. आणि मग पंचीकरण झालं की मग डोळ्याला दिसण्यायोग्य अशी स्थूल सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे पृथ्वी, घट, पट, शरीर हे सर्व उत्पन्न होतात. अशा रीतीने सृष्टीची उत्पत्ती झाली. याला मूळ अधिष्ठान कोण आहे, ब्रह्म. ब्रह्माच्या ठिकाणी अशा रीतीने या प्रपंचाचा काय झाला, आरोप. प्रश्न काय होता, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा होतो. लक्षात आलं. चला पुढे वाचूया. चाललंय ना, सृष्टीच्या आरंभी जीवाचे कर्म. सापडलं का? सृष्टीच्या आरंभी सुरुवातीला जीवाचे कर्म परिपक्व झाल्यामुळे, परिपक्व जीवाचं कर्म परिपक्व होणं म्हणजे फल द्यायला तयार होणं. हे चालू आहे ना जी, वरच का? हा 3 नंबर मध्ये, 3 नंबर आहे ना, 5 नंबर 8 वर 3 नंबर मध्ये ते वाचतोय आपण. सृष्टीपूर्वी म्हणजे सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर जीवांची उपाधी जी अविद्या आहे की नाही, जीवाच्या कर्मासहित, जीवाच्या कर्माला घेऊन ती अविद्या काय, मायेच्या ठिकाणी लीन होऊन राहते, पडून राहते सुप्त रूपाने. ठीक, ही माया सुषुप्तीत अविद्येप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होत नाही. आहे नाही, महाप्रलय होतो त्यावेळेस ती माया ब्रह्माहून वेगळी दिसत नाही. कशाप्रमाणे? दृष्टांत देऊन सांगतात की ज्याप्रमाणे सर्व जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे की नाही, परंतु ज्यावेळेस मनुष्य झोपतो, निद्रेमध्ये जातो आहे की नाही, त्यावेळेस ती अविद्या जीवाहून वेगळी भासते का? नाही भासत. त्याप्रमाणे महाप्रलय होतो तेव्हा ती माया ईश्वरापासून वेगळी भासत नाही. पंक्ती पहा, ही माया सुषुप्तीत अविद्येप्रमाणे, जो दृष्टांत आहे, सुषुप्तीमध्ये जशी अविद्या ही वेगळी रूपाने भासत नाही त्याप्रमाणे ब्रह्माहून भिन्न प्रतीत होत नाही. कोण? माया. केव्हा? प्रलय कालामध्ये भिन्न प्रतीत होत नाही. म्हणून सृष्टीपूर्वी, जगत, सृष्टी म्हणजे जगत, पूर्वी म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर सजातीय, विजातीय व स्वगत भेद रहित एकच अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म होते. है की नाही? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होती पायी, कानोबा तेरे तेरे ते. कळलं की नाही? या म्हणण्याप्रमाणे शुद्ध परमात्माच होता. सदैव सौम्यदमग्रे आसीत्. चला, तर सजातीय हे 3 भेद असतात. सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद. 2 समान जातीतील पदार्थामध्ये जो भेद असतो त्याला म्हणतात सजातीय भेद. एका झाडाचा दुसऱ्या झाडाबरोबर वृक्षत्व जाती दोन्हीमध्ये सारखीच आहे म्हणून कोणता भेद? सजातीय. झाडाचा पाषाणाबरोबर भेद विजातीय. झाडामध्ये वृक्षत्व जाती आहे, पाषाणामध्ये पाषाणत्व जाती आहे, त्याच्यामुळे दोघं भिन्न जातीवाले आहे म्हणून दोघाचा भेद विजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे वस्तूच्या अवयवामधला मध्ये असणारा भेद आहे की. जसं मनुष्याचं शरीर आहे, हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, हात वेगळे, पाय वेगळे, कान वेगळे, डोकं वेगळं, हा जो भेद आहे हा कोणता भेद? स्वगत भेद. ब्रह्माच्या ठिकाणी अशा प्रकारचा कोणताच भेद भासत नाही प्रलय काला. कळलं की नाही? म्हणजे कसं झालं ब्रह्म? मग सजातीय, विजातीय, स्वगत भेद रहित एकच अद्वितीय सच्चिदानंद रूप ब्रह्म होते. बरोबर. पुढे सृष्टीच्या आरंभी जीवाचे कर्म परिपक्व झाल्यामुळे, सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर जीवाचं कर्म काय झालं? आता परिपक्व. परिपक्व झालं म्हणजे आपलं फल देण्याला सन्मुख झालं. सृष्टीच्या आरंभी जीवाचे कर्म परिपक्व झाल्यामुळे मी एक आहे तो बहुरूप होईल, म्हणजे मी एक आहे आता अनेक होईल असा संकल्प उत्पन्न झाला. कुठं? ईश्वराच्या ठिकाणी. अशी सोपाधिक ब्रह्मास इच्छा झाली. संकल्प झाला म्हणजे काय? इच्छा झाली. ब्रह्माला सोपाधिक ब्रह्म, निर्गुण निराकार शुद्ध ब्रह्माला काही इच्छा होत नाही, काही होत नाही. सोपाधिक ब्रह्म म्हणजे उपाधी सहित जे ब्रह्म आहे अर्थात ईश्वर, त्याच्या ठिकाणी काय उत्पन्न झाली? इच्छा म्हणजे संकल्प. कोणता संकल्प? मी एक आहे आता अनेक हो. जसं ब्रह्मचारी पुरुषांना सुद्धा शिक्षण झालं मग कधी कधी संकल्प उत्पन्न होतो. व्हायला नाही पाहिजे पण होतो. काय? मी एकटा आहे आता काय हो? अनेक हो. मग अनेक होण्यासाठी उपाधी घ्यावी लागते. कोणती? माया. कोण माया? बायको. ती आली तर मग अनेक सृष्टी व्हायला सुरुवात होते. कोणाची किती होईल हेही सांगता येत नाही.
चला, अशी सोपाधिक ब्रह्मास इच्छा झाली. बरोबर. पुढे पहा. या इच्छेने ब्रह्माची उपाधी जी माया, ब्रह्माची उपाधी कोण आहे? माया. तिच्यामध्ये क्षोभ होऊन, क्षोभ म्हणजे विकार, विकार म्हणजे कार्य करण्याची प्रवृत्ती ही होते. कुणाच ठिकाणी? माया ठिकाणी. आहे की नाही? कारण इच्छा झाली, इच्छा झाल्यानंतरच पुढचं पाऊल उचलतो ना मनुष्य. गुलाबजामुन खाण्याची इच्छा झाली तरच आळसा जाईल ना. अंगूर खाण्याची इच्छा झाली तरच जाईल अंबाजोगाईला, काही काम नसताना सुद्धा. चला, या इच्छेने ब्रह्माची उपाधीची माया तिच्यामध्ये क्षोभ होऊन क्रमाने, मग क्रमाक्रमाने एक एक वस्तू उत्पन्न होते. सर्वात पहिले उत्पन्न होतं काय? आकाश, नंतर वायू, नंतर तेज, तेज म्हणजे अग्नी, जल व पृथ्वी. ही पंचमहाभूती उत्पन्न झाली. बरोबर. यांचे पंचीकरण झाले नव्हते, म्हणजे एकमेकात हे मिसळलेले स्वतंत्र स्वतंत्र होते, अलग अलग बिचारे. कोणाचा कोणा संबंध नव्हता, दिसतही नव्हते तुम्हा आम्हाला. फक्त ईश्वरच त्यांना जाणू शकतो. आहे की नाही? सूक्ष्म असतात ते, उत्पन्न होतात तेव्हा. यांचे पंचीकरण झाले नव्हते तेव्हा हे अपंचीकृत होते. बरोबर. यापासून समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होऊन, यापासून म्हणजे त्या अपंचीकृत पंचमहाभूतापासून, समष्टी म्हणजे सामुदायिक, व्यष्टी म्हणजे एकापुरती, सूक्ष्म सृष्टी होऊन, सूक्ष्म सृष्टी म्हणजे सूक्ष्म शरीर, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, हे सर्व व्यष्टी रूपाने एका जीवाचे, समष्टी रूपाने सर्वांचे उत्पन्न झाले. कुणापासून? अपंचीकृत पंचमहाभूतापासून. यापासून समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होऊन मागावून म्हणजे नंतर ईश्वर इच्छेने जेव्हा यांचे पंचीकरण झाले, मग ईश्वराच्या इच्छेने त्या 5 भूताचं काय होतं? पंचीकरण. पंचीकरण होणं म्हणजे ते एकमेकात मिसळणं, त्याची पण प्रक्रिया आहे. मोघम नाही मिसळल्या जाते. मोघम मिसळलं तर काय होईल? चपाती बनणारच नाही. मनाने तेवढं पाणी टाकलं, मनाने तेवढं पीठ टाकलं आणि म्हणे आता चपात्या बनवू, जमल का? नाही. योग्य मापातच टाकावं लागेल तर पिंड होईल, चपाती तयार होईल. कळलं की नाही? त्याचं पंचीकरण होतं. कसं होतं ते पुढे येईल त्याची प्रक्रिया. ईश्वर इच्छेने जेव्हा यांचे पंचीकरण झाले तेव्हा ही भूते पंचीकृत झाली. त्यांना काय म्हणायचं आता? पंचीकृत पंचमहाभूत. मग यांचे पासून म्हणजे पंचकृत पंचमहाभूतापासून समष्टी व्यष्टी रूप स्थूल सृष्टी झाली. समष्टी म्हणजे सामुदायिक, सर्वांसाठी. स्थूल सृष्टी, डोळ्याला दिसणारी सृष्टी उत्पन्न झाली. आणि व्यष्टी म्हणजे एकाचं शरीर जे स्थूल आहे, देह, हाही उत्पन्न झाला. कळलं की नाही? कोणापासून उत्पन्न झालंय? पंचकृत पंचमहाभूतापासून. यांचे पासून समष्टी व्यष्टी रूप स्थूल सृष्टी झाली. बरोबर. पुढे यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी, अर्धविराम, अभिमानीच्या नंतर आधी अर्धविराम द्या. पुन्हा वाचतो ती पंक्ती. यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण म्हणजे समष्टी स्थूल, समष्टी सूक्ष्म, समष्टी कारण. कोण? प्रपंच. समष्टी स्थूल प्रपंच, समष्टी सूक्ष्म प्रपंच, समष्टी कारण प्रपंच. सर्वांसाठी असलेला सामुदायिक स्थूल प्रपंच, सामुदायिक सूक्ष्म प्रपंच, सामुदायिक कारण प्रपंच, या साऱ्यांचा अभिमान धारण करणारा एक आहे की नाही? तो जो अभिमान धारण करतो ना या समष्टीचा, तोच ईश्वर. बरोबर. पंक्ती पहा. यात समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी म्हणजे अभिमान धारण करणारा जीव दृष्टीने ईश्वर आहे. असा जो अभिमान धारण करणार तो जीवाच्या दृष्टीने काय झाला? ईश्वर. बरोबर. ईश्वर आहे. पुढे काय? यात आहे आणि यात यामध्ये वाक्य लिहायचं आहे. लिहा. आणि वर लिहा कोऱ्या जागेत, नंतर बांध द्या तिथं. आणि व्यष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा, व्यष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी जीव आहे.
अभिमानी जीव आहे. बरोबर. चला. आणि व्यष्टी, व्यष्टी म्हणजे एकापुरतं स्थूल शरीर. कसं लावायचं हे वाक्य पण, व्यष्टी स्थूल प्रपंचाचा, व्यष्टी सूक्ष्म प्रपंचाचा, व्यष्टी कारण प्रपंचाचा. कोण? अभिमानी, अभिमान धारण करणारा तो काय झाला? जीव. कळलं. चला पुढे. आता यात ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे नित्य जीवन मुक्त आहे. की नाही? ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आहे. त्याची उपाधी माया शुद्ध सत्वगुणवाली आहे. म्हणून ती माया कधीच त्याच्या वास्तविक स्वरूपाचं आवरण करत नाही, त्याला भ्रमात टाकीत नाही, टाकू शकत नाही. ईश्वराला हा कधीच भ्रम होत नाही की जगत मी आहे किंवा मायाच मी आहे. त्याला नेहमी भान असतं माया, मायेचं कार्य सर्व कल्पित आहे, मी तर कोण आहे? सच्चिदानंद घन ब्रह्म आहे. कळलं. तेच सांगितलं इथं. यात ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे नित्य हमेशा जीवनमुक्त आहे. म्हणजे मुक्तच आहे तो, बद्ध कधीच नाही, बंधन त्याला माहितीच नाही आहे. व जीव अल्पज्ञ असल्यामुळे, आणि जीवाची उपाधी ही मलिन सत्वगुणवाली आहे, अविद्या. म्हणून ती काय करते? जीवाला भ्रमात टाकते. म्हणजे जीवाला वास्तविक आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही, आवरण करते. म्हणून जीव बंधनात अडकला. कळलं की नाही? म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याची जरूरत जीवाला आहे, ईश्वराला नाही. कळलं. जीव अल्पज्ञ असल्यामुळे बद्ध आहे. याप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप झाला नाही. प्रश्न काय होता? शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला? तर हा आरोप कसा कसा झाला हे सर्व या ठिकाणी सांगितलं. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.